मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आणि आकाश दोघेही गाडीत येऊन बसतात। तेव्हा भूमी आता आकाशला म्हणते, आकाश, आपल्या आयुष्यात काय चाललंय रे? अरे, आता आपण निस्वार्थीपणाने बाळाचा जीव वाचवला आणि अमोलीच्या हातात दिलं बाळाला, तरीही तिने आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी ती आपल्यालाच खूप काही बोलली। असं का होतं रे? तेव्हा आकाश म्हणतो, मलाच कळत नाही भूमी, हे सगळं असं सतत का घडत असतं? अगं, आपल्या आयुष्यात ना स्थैर्यच नाहीये भूमी। मला वाटलं होतं बाळ झाल्यानंतर आपल्या आयुष्यात थोडं का होईना स्थैर्य येईल, पण नाही, आपल्या बाळाचं सुद्धा असंच झालं आणि घरी सुद्धा सायमल्टेनियसली काही ना काही असं घडतच असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यात, आपल्या घरात शांतता नाहीये। मला सांग भूमी, एक शांत, निवांत, सुखी असं समाधानी आयुष्य आपल्याला नाही मिळू शकत का ग भूमी कधी? कारण गेल्या काही वर्षापासनं आयुष्यात नुसती उलथापालथच सुरू आहे। अगं, 8 वर्षांपूर्वी आई बाबा गेले आणि त्यांची जागा मग आत्याने घेतली। मग आयुष्याने पुन्हा एक धक्का दिला, कारण आत्याचं माया, प्रेम सगळं काही अगदी खोटं होतं, म्हणून तिला आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून बेदखल केलं। आत्याशी भांडलो म्हणून अभिजित बरोबर सुद्धा भांडलो, या सगळ्यामध्ये अभिजितला सुद्धा गमावलं, माझ्या भावाला गमावलं। तुला काय वाटतं ग भूमी, मला अभिजितची आठवण येत नसेल का? असं म्हणून त्याचे डोळे आता पाणवतात, त्याला अभिजितची आठवण येते। तुला सांगू भूमी, अगं, जेव्हा जेव्हा पौर्णिमा डोळ्यासमोर येते ना, तेव्हा तिच्याकडे बघून माझा जीव अगदी कासावीस होतो। त्यावरती भूमी म्हणते, हो, खरं आहे, आपल्याच आजूबाजूला जेव्हा एखादी मुलगी विधवेच्या रूपात फिरते ना, ते बघून खरंच खूप त्रास होतो आकाश। आपण तिचं मन समजून घेतो आणि तिच्या बाजूने उभे राहतो, तिच्या अवघड काळामध्ये आपण तिच्या पाठीशी उभे राहिलो तरी सुद्धा तिच्या मनात आपल्याबद्दल एक जरा वेगळाच राग आहे आणि याचा सुद्धा मला खरंच खूप त्रास होतो आकाश। मग आता आकाश पुढे म्हणतो, त्यानंतर आत्याला उपरती झाली आणि आपण तिला घरी घेऊन आलो। तिला आईचं स्थान मी परत देऊ शकलो नाही, परंतु आत्याचं स्थान मात्र मी तिला दिलं आणि आता पुन्हा तिच्या बाबतीत हे सगळं काही घडतंय। तेव्हा भूमी आकाशचा हात प्रेमानेच हातात घेते आणि म्हणते, आकाश, इकडे बघ ना जरा। अरे, माझे बाबा ना मला नेहमी सांगतात, आपले काही भोग असतात आणि ते भोग ना आपल्याला या जन्मामध्ये भोगायचे असतात। जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एकामागून एक दुःख यायला लागतं ना, त्याचबरोबर खूप वादळे यायला लागतात, तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो आपल्याकडून आपले सगळे भोग हे संपवूनच घेतोय। त्यावरती आकाश विचारतो, भूमी, अगं पण इतके भोग, इतक्या सगळ्या गोष्टी कशा कुणाच्या आयुष्यात घडू शकतात? त्यावरती भूमी म्हणते, मला कळतंय आकाश, तुला काय वाटत असेल। हे बघ, आपण जपमाळेतला मणी अगदी तटस्थपणे मागे सरकवतो ना, सेम अगदी तसं आलेला दिवस मागे सरकवायचा, गोष्टीची नेहमी खात्री ठेवायची की तो दिवस देवाच्या चरणी रुजू झाला आहे। जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही ना, तेव्हा या गोष्टीची खात्री ठेवायची की ती गोष्ट देवाच्या मनासारखी होतीये आणि आकाश, त्याची ही इच्छा आहेच ना की आपल्या आयुष्यातले भोग हे संपून जावेत आणि आपली दुःख सुद्धा संपावीत आणि आपल्या आयुष्यात फक्त आनंद यावा, अशी देवाची सुद्धा इच्छा असेलच ना। हे बघ आकाश, जेव्हा आयुष्यामध्ये अचानक खूप वादळे यायला लागतात आणि दुःखाची तीव्रता वाढते, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या आयुष्यातली दुःख ना संपणार असतात आणि आपल्या आयुष्यात फक्त आनंद येणार असतो। दिवा शांत होण्या अगोदर एकदा जोरात फडफडतो बघ, अगदी तसंच आहे आकाश हे सुद्धा। मला खात्री आहे आकाश, आता आपल्या आयुष्यात जे काही चाललंय तो आपल्या आयुष्यातला वाईट घटनांचा शेवटचा टप्पा आहे आणि आता हे सगळं काही संपून जाणार आहे, असं विश्वासाने, खात्रीने आकाशला ती सांगत असते। पुढे ती म्हणत असते, आपल्या आयुष्यात ना आकाश फक्त इथून पुढे आनंदच येणार आहे। तेव्हा आकाश हसतच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, नक्कीच येईल, तू म्हणतीयस ना भूमी, म्हटल्यानंतर नक्कीच आनंद येणार। तेवढ्यातच आता गायकवाड सरांचा मेसेज आकाशच्या मोबाईलवर येतो। तेव्हा तो म्हणतो, भूमी, अगं, खरंच गायकवाड सरांचा मेसेज आलाय आणि तुला सांगू का, एक महत्त्वाची बातमी त्यांनी मेसेजवर पाठवली आहे की त्या पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा ते गेले होते ना, तेथे त्यांना एक लीड मिळाली आहे आणि मग आपल्याला लगेच त्या पोलीस स्टेशनजवळ त्यांनी पोहोचायला सांगितलंय। मग आपल्याला पुन्हा मागे जावं लागेल भूमी। त्यावेळी आता भूमी म्हणते, बरं ठीक आहे, जाऊयात, चल आकाश, आपण लगेच जाऊयात। त्यावेळी आता आकाश हा भूमीकडे खूप प्रेमाने पाहतो आणि म्हणतो, भूमी, हे बघ, तू म्हणाली आणि सगळं व्यवस्थित व्हायला लागलं, तू पॉझिटिव्ह बोलली ना, सगळं काही असंच होतं। त्यावेळी भूमी आता खूप प्रेमाने आकाशकडे पाहते। त्यावरती आता भूमी आकाशला म्हणते, काहीही झालं ना आकाश, तरीही खचून जाऊ नकोस। मग आता तो म्हणतो की आत्या सापडू देत। त्यावेळी ती म्हणते, हो, सापडणार तुझ्या आत्या, नको टेन्शन घेऊ।
असं म्हणून मनात ती विचार करते, अरे आकाश आत्या तर सापडल्याच पाहिजेत. तर आता ते लगेचच गाडी वळवतात आणि तिकडे पोलीस स्टेशनच्या तिकडे जायला निघतात आणि गायकवाड सरांना भेटणारसुद्धा असतात. दुसरीकडे यशपाल हा रागिणीच्या रूममध्ये येतो आणि मनातच म्हणत असतो की काही पत्ताही लागत नाही, या रागिणीताई नक्की कुठे गेले आहेत ना कळतच नाही. तिकडे माल चोरीला पण गेला आणि यांनी पकडलासुद्धा. आता मला त्यातला एक पैसासुद्धा मिळणार नाही. काय उपयोग काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. आता एक काम करतो, ह्या जोपर्यंत त्यांच्या खोलीमध्ये येत नाहीत ना तोपर्यंत अगदी हात साफ करूनच घेतो आता मी. असा घाणेरडा विचार त्याच्या मनात येतो. जे सापडेल ना ते हातात लागू देत. पळत्या बुटाची लंगोटी तरी मला आता सापडलीच पाहिजे, हाताला लागून घेतलीच पाहिजे. त्यानंतर तो लगेचच आता कपाटामध्ये शोधू लागतो की कुठे पैसे दागिने ठेवलेत की नाही हे पाहावं. म्हणून तो आता लगेचच त्यामध्ये शोधू लागतो. तिथे काहीच नसतं. तेव्हा आता तो लगेचच विचार करतो की या बाईकडे कसं काही नाही, पैसे नाही आणि दागिने नाही, कुठे लपवून ठेवले की काय, दुसरीकडे कुठे शोधू बरं. तेवढ्यातच राजाभाऊंचा फोनवर बोलतानाचा आवाज त्याच्या कानावर पडतो की रागिणीच्या संदर्भात काहीही बातमी मिळाली ना तर लगेचच मला फोन करा. असं म्हणून ते फोन ठेवतात. तेव्हा इकडे यशपाल खूपच घाबरतो आणि म्हणतो, बापरे राजाभाऊ आले वाटतं. याने मला जर इथे असं चोरी करताना पाहिलं, शोधाशोध करताना पाहिलं तर लगेचच त्यांना संशयसुद्धा येईल. अगोदरच ते माझ्यावर सारखी नजर ठेवून असतात, वेगवेगळे प्रश्न विचारतात, काय करावं ना कळतच नाही. असं आता लगेचच तो म्हणतो आणि राजाभाऊ रूममध्ये येताच तो लगेच पडद्याच्या पाठीमागे जाऊन लपतो. तर आता राजाभाऊ हे पुन्हा आतमध्ये येत लगेचच फोनवर बोलू लागतात की मला अथर्वला किंवा आकाशला कोणाला तरी करा ना फोन. मग आता हळूच यशपाल राजाभाऊंकडे पाहत असतो. तेव्हा राजाभाऊ आता लगेचच पुढे कपाटाकडे पाहतात तर ते कपाट त्याला उघडं दिसतं. आता ते उघडे असलेल्या कपाटाकडे पाहतच राहतात आणि पटकन फोनसुद्धा ठेवून, कपाटामधून काही गेलं तर नाही ना. पण मी जेव्हा बाहेर गेलो तेव्हा रागिणीचं कपाट तर बंद होतं, आता उघडं कुणी ठेवलं असेल हा प्रश्न राजा काकांना पडतो. इथे तर रागिणीचा पत्तासुद्धा नाही आहे, मग कपाट उघडं कसं हा प्रश्न त्यांना सतत पडत असतो. मग आता यशपाल हा डोकावून त्या पडद्याच्या आडून सारखाच राजाभाऊंकडे पाहत असतो. त्यानंतर राजाभाऊंच्या मनात येतं की कपाट कोणी उघडलं असेल, पौर्णिमा तर नसेल ना, येण्यासाठी तिने कपाट तर उघडलं नसेल. त्यांना आता काहीही सुचत नसतं काय करावं. ते जरा बाजूला जातात तर यशपाल लगेचच पडद्याच्या बाहेर निघतो आणि तेथून धूम ठोकत असतो. तेव्हा आता राजाभाऊ लगेचच म्हणतात, यशपाल तू, अरे यशपाल थांब जरा, असं म्हणून ते त्याला लगेचच अडवतात. तेव्हा यशपाल आता खूपच घाबरतो आणि मागे राजाभाऊंकडे पाहतच राहतो. आणि तुम्ही आत्ता यावेळी इथे कसं काय, असं राजाभाऊ आता प्रश्न करतात. तेव्हा यशपालची बोबडीच वळलेली असते, त्याला काय बोलावं काय सांगावं सुचत नाही. त्यानंतर तो लगेचच राजाभाऊंना म्हणतो की तुम्ही आत्ता आलात ना रूममध्ये, तुमच्या मागणंच आलो मी. त्यावेळी आता रागिणीताईंची काही बातमी समजली की नाही, त्या सापडल्यात की नाही असं आता मी विचारायला आलो होतो तुम्हाला, असं यशपाल म्हणतो. त्यावेळी लगेचच राजाभाऊ विचारतात, काय, अरे पण तू नक्की माझ्या मागणंच आला ना, की आधीपासूनच इथे तू लपला होतात. त्यावेळी आता यशपाल खूपच घाबरतो, त्याची बोबडीच वळते, त्याला काहीही बोलता येत नाही. तेव्हा तो आता म्हणतो, मी मागूनच आलोय, जीवना माझा जरा घाबरा झालाय हो, कारण ज्या रागिणीताईंनी मला या घरात आणलं त्याच या घरात नाही येतो. मला खरंच खूप वाईट वाटतंय आता त्यांच्याबद्दल. कुठे असतील त्या, कशा असतील. आणि मोठी बहीण म्हणजे कसं असतं ना, आईचं रूप असतं हो. तेव्हा राजाभाऊ म्हणतात, काय आहे ना, मी खोलीमध्ये जेव्हा आलो ना तेव्हा कपाट हे उघडं होतं. त्यावेळी यशपाल आता माहीत नसल्यासारखं नाटक करत, हो का, असं विचारतो. राजाभाऊ म्हणतात, हो, पण तुमच्या थोरल्या बहिणीचं कपाट ना कुणी उघडलं ना हेच कळत नाहीये हो. मी ते बंद केलं आणि बाथरूममध्ये गेलो, लगेच परत आलो तर तुम्ही दारात होतात. पण असं तर नाही आहे ना की तुम्ही आधीपासून इथेच लपला होतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच मी नेमका आलो. तेव्हा यशपाल आता घाबरतच कान पकडतो आणि म्हणतो, नाही ओ भाऊ, अहो तुम्ही उगीच माझ्यावर संशय घेताय हो, असं काही घडलेलंच नाही आहे. मग आता राजाभाऊ म्हणतात, घडलेलं नसावं, कारण आमच्या खोलीमध्ये ना मी आणि रागिणी, आमच्याशिवाय ना दुसरं कुणी म्हणजे कुणीच येत नाही, समजलं. अगदी आमची मुलं तर येतच नाहीत, समजलं. असं म्हणून आता ते जरा भडकतात. मग हे सगळं असताना दरवाजा असा उघडा राहण्याचा प्रश्नच येत नाही ना.
तेव्हा आता यशपाल लगेचच बडबडू लागतो की मला आता रागिणीताईच्या खोलीशिवाय. मग आता राजा काका विचारतात काय म्हणालास. यशपाल लगेचच गडबडतो आणि म्हणतो मला आता रागिणीताईच्या काळजीशिवाय दुसरं काही सुचत नाही. तुम्ही मगापासून असं कपाट कपाट करताय पण मला काहीही कळत नाही त्या कपाटाबद्दल. कसं आहे ना, रागिणीच्या पाठीवर जन्माला आलेल्या धाकट्या भावासारखे वागू नका, समजलं का, असं म्हणून ते त्याला आता लगेचच रूममधून जायला सांगतात. यशपाल लगेचच म्हणतो रागिणीताईंबद्दल जर काही समजलं तर मला लगेचच कळवा. तेव्हा राजा काका लगेचच हात जोडतात आणि या आता असं म्हणतात. तर आता दुसरीकडे गायकवाड सर, राणे हवलदार, त्याचबरोबर भूमी, आकाश हे सर्वजण गाडीतून चाललेले असतात. ते पुढे पुढे जात असताना मग आकाश म्हणतो गायकवाड सर, हा तर पूर्णपणे निर्जन रस्ता आहे, इथे तर कुणीच दिसत नाही आहे. इथे कुठे घेऊन आले असतील आत्याला आणि त्यांनी का किडनॅप केलं असेल, कशासाठी केलं असेल. मग आता गायकवाड सर म्हणतात पैशांसाठी तर नक्कीच नाही, नाहीतर एव्हाना खंडणीसाठी लगेच फोन सुद्धा आला असता, काहीतरी वेगळं कारण आहे नक्कीच, असं म्हणून गायकवाड सर आकाशकडे पाहतात. तेव्हा आता भूमी म्हणते खरंच वेगळं कारण असू शकतं, कदाचित त्यांचा पूर्वीचा कुणीतरी वैरी वगैरे. त्यावरती आकाश म्हणतो मे बी ते सुद्धा असू शकतात, त्यातल्या कुणीतरी आत्याला किडनॅप केलं असेल आणि आत्याला कुणीतरी, असं म्हणून तो भूमीकडे पाहतो. तेव्हा भूमीसुद्धा जरा घाबरते. त्यानंतर आता लगेचच ते पुढे पुढे जाऊ लागतात. मग आता समोर एक गेट असतो, खूप मोठा गेट असतो आणि त्या गेटला कुलूप लावलेलं असतं. गाडी आता तेथेच थांबते. मग त्यावेळी आता भूमी म्हणते अरे बापरे, इथे तर गेट आहे, त्या गेटला तर कुणीतरी कुलूप लावलंय आणि हे लोक आत्यांना तर इथे नेऊच शकत नाही. तेव्हा गायकवाड सर आता म्हणतात चला आपण बघूयात इथे काही मिळतंय का बघू. तेव्हा सर्वजण आता गाडीतून खाली उतरतात. तेव्हा आत्या आत्या असा आवाज देत आकाश पुढे पुढे जातो. पडभूमी सुद्धा जाते, आत्याला आवाज देत असते. गायकवाड सर सुद्धा रागिनी मॅडम असा मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागतात. आता खूप वेळ आवाज देऊन देखील आत्याचा काहीच प्रतिसाद येत नाही. ते पाहून आकाश विचारतो की आपण एवढा वेळ झाले आवाज देतोय पण काही प्रतिसाद येत नाही, नक्की कुठे असेल आत्या, असं आता लगेचच तो विचारतो. गायकवाड सर म्हणतात किडनॅपर लोक असतात ना, ते किडनॅपिंगसाठी अशा जागेचा उपयोग करतात. नॉर्मली गुन्हेगारांना अशा या जागा असतात ना त्या खूप सोयीच्या जातात, पण हा रस्ता तर इथे संपतोय. रागिनी मॅडमला नक्की कुठे नेलं असेल हा प्रश्न आता गायकवाड सरांनाही पडलेला असतो. तेवढ्यातच एक मुलगी आता तेथूनच बाहेर येताना त्यांना दिसते. सर्वजण तिच्याकडे पाहतात. ती थोडी जवळ आल्यानंतर गायकवाड सर लगेचच विचारतात तुम्ही कोण आणि या अशा सुनसान रस्त्यावर तुम्ही एकट्या कशा चाललात. तेव्हा ती म्हणते ते पलीकडच्या बाजूला एका बिल्डिंगचं काम सुरू आहे ना, तिथे काम करते मी आणि समोरचं माझं घर आहे. तेव्हा गायकवाड सर विचारू लागतात बरं तुम्ही याच रस्त्याने नेहमी ये जा करता का. तेव्हा लगेचच आता ती मुलगी म्हणू लागते पलीकडनं एक रस्ता आहे पण तो जरा लांब पडतो ना, तिथे मागे ना फुटलेला पाईप आहे, त्या शॉर्टकटने मी येत जात असते. तेव्हा गायकवाड सर विचारतात बरं आता कुठे निघालात तुम्ही. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की दुपारचं ना मी घरी जेवायला जाते ना म्हणून चालली आहे. तेव्हा गायकवाड सर पुन्हा विचारतात मग नेहमी याच रस्त्याने ये जा करता का. त्यावेळी ती मुलगी म्हणते हो नेहमी याच रस्त्याने ये जा करत असते, दिवसातून 2-3दा तर येतेच. तेव्हा गायकवाड सर पुन्हा विचारतात की बरं मला एक सांगा आता, आज सकाळी तुम्ही काहीतरी असं विचित्र घडताना पाहिलं का. तेव्हा ती मुलगी आता खूपच घाबरते, तिला काही सांगावं सुचत नाही. मग आता आकाश, भूमी, गायकवाड सर एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता गायकवाड सर म्हणू लागतात विचित्र घडताना म्हणजे असं नेहमी घडतं ना, त्यापेक्षा वेगळं काहीतरी घडताना पाहिलं का तुम्ही. मग आता भूमी तिला विश्वासात घेते आणि म्हणते घाबरू नकोस, हे बघ आम्ही आहोत तुझ्याबरोबर, जर तू काही बघितलं असशील ना तर आम्हाला ते फक्त सांग, माझ्यावर विश्वास ठेव, तुला खरंच काही होणार नाही. तेव्हा आता ती गायकवाड सरांकडे पाहते, भूमी आणि आकाशकडे सुद्धा पाहते. तेव्हा आता तिला समजतं जरा ही माणसं चांगली आहेत म्हणून ती आता म्हणते की आज सकाळी जेव्हा मी कामाला जायला निघाले ना, असं म्हणून ती सांगू लागते जेव्हा सकाळी कामाला जायला निघाले तेव्हा माझ्या पाठीमागून एक गाडी आली. ती गाडीला पाहताच मी जरा घाबरले, त्यातून काही गुंड खाली उतरले, मी लगेचच त्या झाडाच्या पाठीमागे लपून बसले. मग त्या गाडीतून खाली आता एका बाईला उतरवलं गेलं, तोंड पूर्णपणे काळ्या कापड्याने झाकलं होतं. हे सगळं सांगितल्यानंतर आता लगेचच सर्वांना धक्का बसतो. तेव्हा आता गायकवाड सर विचारतात मग मला सांगा हा रस्ता मागे कुठे जातो.
तेव्हा आता लगेचच ती मुलगी सांगू लागते, मागे एक पडीक गोडाऊन आहे ना, तिथे जातो हा रस्ता, असं म्हणून ती आता लगेचच तेथून जाते. तेव्हा गायकवाड सर त्याचबरोबर भूमी आणि आकाश हे सर्वजण आता तेथून जातात. त्यानंतर आता ते लगेचच गेटच्या पलीकडे जातात आणि शोध घेऊ लागतात. रागिणीला आवाज देऊ लागतात. रागिणी आता आवाजाला प्रतिसादच देत नसते. भूमी आता पुढे पुढे जाते आणि तिला एक पर्स सापडते. तेव्हा ती पर्स नेमकीच आता रागिणीची असते. तेव्हा ती म्हणते, आकाश आकाश ऐक ना, अरे ही पर्स बघ ना, आपल्या आत्यांचीच आहे. तेव्हा आकाश ती पर्स पाहतो आणि म्हणतो, हो अगं भूमी, ही आत्याचीच पर्स आहे. मला तर असं वाटतंय ना, आत्या इकडेच कुठेतरी आहे. मला असं वाटतंय कदाचित ते किडनॅपर्स ना आत्याला याच पायवाटेने घेऊन गेले असतील, असा आकाशचा जरा संशय असतो. त्याला घेऊन जाता जाता ते पर्स इथे पडली असेल. तेव्हा आता गायकवाड सर म्हणतात, चला आपण मग पुढे पुढे जाऊयात. तेव्हा ते तिघेही लगेचच त्या एका पडीक जागेवर जातात. तेथे गेल्यानंतर त्यांना समोर एक गोडाऊन दिसतं. तेव्हा त्या गोडाऊनचा दरवाजा उघडून लगेचच गायकवाड सर हे आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्याबरोबरच रागिणी त्यांना तेथे खुर्चीवर बांधून ठेवलेली दिसते. तिच्या तोंडामध्ये आता बोळासुद्धा कोंबलेला असतो. आणि हा सगळा विचित्र प्रकार पाहून आता आकाशभूमी गायकवाड सरांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा त्याला अशा अवस्थेत पाहून भूमी आकाशच्या तोंडातून शब्दच फुटत नाही. ते दोघेही खूप घाबरलेले असतात. तेव्हा रागिणी मॅडम असं गायकवाड सर म्हणतात आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता रागिणी बेशुद्ध झालेली असते. रागिणीच्या तोंडात बोळा जो कोंबलेला असतो ना, तो लगेचच आकाश काढतो आणि आत्या आत्या उठ ना अगं, असं म्हणतो. त्यावेळी आता रागिणीला काही अजिबात अंगामध्ये ताकदच नसते, त्यामुळे ती उठतच नसते. त्यानंतर आता रागिणीला बांधलेलं असतं ना, ती रशी लगेचच भूमी सोडून टाकणे. रागिणीला सारखा सारखा उठवण्याच्या प्रयत्नात असते, परंतु रागिणी उठतच नाही. त्यानंतर आता लगेचच गायकवाड सर हे राणेंना फोन करतात. 4-5 माणसांना घेऊन लगेचच इथे गोडाऊनजवळ या असं सांगतात आणि मग त्यानंतर ते लगेचच फोन ठेवतात. त्यानंतर आता सर्वजण तेथे येतात. तेव्हा आता लगेचच रागिणीला सर्वजण घरी घेऊन येतात. आता डॉक्टरसुद्धा घरी आलेले असतात. आकाशने पटकन त्यांना बोलवून घेतलेलं असतं. मग आता घरातील सर्वजण आता रागिणीजवळच तिथे बसलेले असतात. आकाश, भूमी, त्याचबरोबर राजा काका, आजी, मानसी, अथर्व सर्वजण तेथे असतात. सर्वांना तिची काळजी वाटत असते. तेव्हा आता रागिणी इंजेक्शन दिल्याबरोबर लगेच शुद्धीवर येते. तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव येतो की आत्याला जरा बरं वाटतंय. त्या एकदमच गप्प असते, तिला काही सुचत नसतं. त्यानंतर आता आकाश विचारतो, नक्की काय झालं होतं डॉक्टर आत्याला? मग आता डॉक्टर लगेचच तिच्याबद्दल सांगू लागतात की कसं आहे ना, जे किडनॅपर होते ना, त्यांनी तुमच्या आत्याला गुंगीचं इंजेक्शन दिलं होतं. त्याचबरोबर झालेल्या सर्व घटनांमुळे त्या घाबरल्या होत्या. हा सगळा प्रकार त्यांना भयावह वाटत असेल आणि म्हणूनच त्या घाबरून अजूनच बेशुद्ध पडल्या. त्याचबरोबर त्यांच्या पोटात सुद्धा काही नाही येतात. पण आता मी इंजेक्शन दिलंय ना, त्यांना तरतरी येईल आणि त्या एकदम आता व्यवस्थित आहेत, नॉर्मल आहेत. मग आता आजी म्हणते, माझ्या जीवाला घोर लागला होता, आता कुठे जीवात जीव आलाय अगं. बरं झालं माझी लेकरू लवकरात लवकर घरी आलं, असं आजी आता म्हणत असते. तेव्हा अथर्वसुद्धा विचारतो की लवकरात लवकर माझ्या आईला बरं वाटेल ना? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात, हो बरं वाटेल, नका काळजी करू. त्यांना जरा विकनेस आलाय, त्यामुळे ताबडतोब काहीतरी खायला द्या. सूप, सलाड दिलं ना तरीही चालेल. जर का उद्या बरं नाही वाटलं ना, तर क्लिनिकला घेऊन या त्यांना, आपण जरा काही टेस्ट करून घेऊ मग. तेव्हा सर्वजण म्हणतात, हो चालेल, आम्ही येऊ घेऊन. तर आता भूमी नुसती आत्यांकडे पाहत असते, कारण तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते. तिला वेगळंच काहीतरी आता वाटत असतं. तिच्या मनात वेगळी शंका आलेली असते की आत्याने हे स्वतः मुद्दामहून तर केलं नसेल, असा प्रश्न तिच्या मनात येतो आणि ती आत्याकडे सारखी पाहू लागते. तेव्हा मनू लगेचच म्हणते, मी आत्यांसाठी सूप आणि सॅलड घेऊन येते, असं म्हणून ती आता तेथून जाते. तेव्हा आत्या रडत असते. आकाश तिच्याजवळ बसतो आणि विचारतो, आत्या तुला नक्की बरं वाटतंय ना गं? त्यावेळी आत्या काहीच बोलत नाही, नुसती रडत असते आणि आकाशकडे पाहत असते. तेव्हा भूमी मात्र रागातच आत्याकडे पाहते, कारण ती आत्याच्या बोलण्यातून आता खात्री करून घेणार असते की नेमकं हे प्लॅन काय आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता आत्यालासुद्धा बरं वाटत असतं. सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता लगेचच आजी म्हणतात, भूमी काहीतरी चांगलं कर गं गोडधोडाचं खायला, सगळी संकटं बघ ना कशी पळून गेली आहेत. त्यावेळी आता लगेचच गायकवाड सर हे तेथे येतात, दरवाजा ठोठवतात आणि म्हणतात, मिस्टर आकाश
तेव्हा आता आकाश पुढे येतो आणि म्हणतो की गायकवाड सर या ना, अहो केस तर क्लोज झाली आहे ना, काही राहिलंय का? तेव्हा आता यशपाल कोण आहे असं गायकवाड सर विचारतात. तेव्हा आता यशपाल पुढे जातो, सॅल्यूट ठोकतो आणि म्हणतो हो मीच आहे ना यशपाल, बोला ना. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की चला मी ना तुम्हाला आता अटक करायला आलोय. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.